निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे। तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमच्याकडेच येते। माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे। तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता। म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शोरांसमोर हलवताय ते वेगळं, तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखी दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे। आणि एकूणच गुंडगिरी काही करा, खून खराबा झाला तरी काही करू, घाबरू नका। आणि मला ती एक जाहिरात आठवली, ती मेलेडीची होती ना, मेलेडी खाओ खुद जान जाओ, तसं आता है भाजप में आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे। ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे, दहशतवादी जे इकडे तिकडे फिरतायत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे। पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे। मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो। याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला, त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात। आता सुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते 24 तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे, कायद्याची पाहिजे, ते ती बसवू शकतात। मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं, पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी, तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं, तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत। या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेले आहात। हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये 1 वर्ष होईल, तरी सुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे। हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही, त्यांना कारभार करता येत नाहीये। म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत, यांना झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो, पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही। तर न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे, त्याचं झापालय होता कामा नये। म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही, कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत। कृपा करा, आपण एक शेवटची आशा आहात।